नमस्कार मित्रांनो, शेअर मार्केट दिवसेंदिवस खाली पडत चाललेलं आहे ट्रम्प टॅरिफमुळे. आणि या ट्रम्प टॅरिफमुळे आपली फायनान्शियल किंवा इकॉनॉमिकल कंडिशन खराब होऊ शकते. अशा वेळेस आपल्या गुंतवणुकीची, आपण अटकवलेल्या पैशाची कशा प्रकारे काळजी घ्यायची हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. मित्रांनो, सध्याचा प्रत्येक दिवस नवनवीन संकटांनी समोर येतोय. ओके. आणि हे संकट स्वतःसाठीच नाही तर पूर्ण भारतासाठी सुद्धा खूप खोल संकट आहे, ज्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. आणि हे ट्रम्प टॅरिफ म्हणतोय हा केवळ आकडाच नाही तर एक व्यापार धोरण आहे, ज्याच्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला नुकसान होऊ शकतं. अशा वेळेस सामान्य माणूस माझ्यासारखा, तुमच्यासारखा हाच विचार करतो की माझी गुंतवणूक सुरक्षित आहे का, आणि जर गुंतवणूक सुरक्षित नसेल तर हिला कुठल्या प्रकारे मी सुरक्षित ठेवू शकतो, आणि सध्याच्या गुंतवणूक धोरणातून मी कशा प्रकारे ट्रम्प टॅरिफकडे बघू शकतो, किंवा मला जर सध्या पैसे अटकवायचे तर मी काय करू, कुठे अटकवू, याचाच हा माहिती देणारा व्हिडिओ आहे. तत्पूर्वी आपण बघून घेऊया की ट्रम्प टॅरिफ जो आहे त्याचा परिणाम कुठे कुठे होणार आहे. तर सर्वप्रथम ट्रम्प टॅरिफचा जो परिणाम होणार आहे, डायरेक्ट इम्पॅक्ट झाला म्हणू आपण भारतातील काही वस्तू ज्या निर्यात करतो, ज्या बाहेर देशाला पाठवतो, त्या ठिकाणी 50% पर्यंत टॅरिफ वाढवला. याचा अर्थ काय आहे की 50%नी आपला जाणारा माल आहे तिथे महाग विकल्या जाणार आहे. म्हणजे जी गोष्ट तुम्हाला आधी 100 रुपयाला मिळते ना, तीच गोष्ट तुम्हाला 150 रुपयाला मिळणार आहे, कुठली, भारतातून गेलेली. परंतु परंतु बाहेरच्या देशातून गेलेली, ज्या देशांवर 50% पेक्षा कमी टॅरिफ आहे, फॉर एक्झाम्पल चायना, बरोबर. चायनातून एखादी वस्तू, भारतातून एखादी तीच वस्तू आणि चायनातून तीच वस्तू 100 रुपयाला गेली, चायनावर टॅरिफ जर आहे फक्त 10% आणि भारतावर आहे 50%, तर चायनाची तीच वस्तू 110ला मिळणार आणि भारताची वस्तू 150 रुपयाला मिळणार. मग आता तुम्हीच विचार करा, अमेरिकन लोक कुठली वस्तू घेऊ शकता. मग याच्यामुळे काय होणार, कापड, रत्न, आभूषण, शेफड मासे याच्यासारख्या मोठ्या उद्योगांना फटका बसणार आहे. ओके. सोबतच लाखो लोकांच्या नोकऱ्या या धक्क्याने डळमळू शकतात. आणखी एक महत्वाची गोष्ट जी आपल्यासाठी खूप जास्त महत्वाची ना, आपण तिच्या डेली टच मध्ये आहे, त्याचा आहे की मार्केट व्हॉलेटिलिटी. म्हणजे सेन्सेक्स किंवा निफ्टी अचानक कोसळू शकतो, आणि घाईघाईमध्ये आपण जर इकडच्या हाय रिस्क वाल्या किंवा स्मॉल कॅप वाल्या स्टॉक मध्ये जर इन्व्हेस्टमेंट करत असू तर त्याचा फटका आपल्या खिशाला बसू शकतो. मित्रांनो, इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहता याचा अर्थ तुम्हाला व्हिडिओ आवडलेला आहे, त्यामुळे चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रासोबत शेअर करा. आपल्या चॅनलचं नाव आहे निवांत पैसा. कुठलाही स्पेस द्यायचा नाही, टाईप करायचं यूट्यूबवर जाऊन निवांत पैसा. आपल्या चॅनलवर खूप चांगले चांगले व्हिडिओ आहे जे की पैशासंबंधी, आर्थिक व्यवहार संबंधी तुमचं नाव, तुमचं नॉलेज मराठीतून वाढवणार आहे. अतिशय सोप्या आणि पद्धतशीर भाषेत दिलेलं आहे. आता नेमकं काय करायला पाहिजे, बरोबर ना, गुंतवणुकी संदर्भात तुम्ही काय करायला पाहिजे याचा मी तुम्हाला या ठिकाणी सल्ला देणार आहे, माहिती देणार आहे. नक्कीच तुम्ही ती अप्लाय करा, जेणेकरून तुमची जी गुंतवणुकीतील नुकसान आहे ते टाळू शकता. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, अल्पकालीन गुंतवणूक टाळा. शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट, आता कुठं करता, ही महत्वाची गोष्ट आहे ना. शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट काय असते, 2 महिने, 3 महिने, 5 महिने, 8 महिने, जास्तीत जास्त वर्षभर. ओके. अशा ठिकाणी जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये बिलकुलच जाऊ नका. ओके. आणखी एक महत्वाची गोष्ट, मार्केट कंटिन्युअसली पडतंय, त्याच्यामुळे स्मॉल कॅप मधले शेअर्स पण खाली पडतात आणि तुम्हाला वाटतं की नाही, मी तिथे अटकवल्यावर माझा फायदा होईल, तर असा फायदा तुम्हाला लगेच मिळू शकत नाही. त्याच्यामुळे शॉर्ट टर्म साठी कुठेही हाय रिस्क मध्ये इन्व्हेस्टमेंट करू नका. ओके. तुम्हाला जर शॉर्ट टर्म मध्ये करायचंच आहे 5-6 महिन्याचे, ना सरळ सरळ सांगेल, सोनं घ्या किंवा FD करा. ठीक आहे. मग असे 2 ऑप्शन तुमच्या समोर आहेत. त्यानंतर सुरक्षित गुंतवणूक पर्याय. आता सुरक्षित गुंतवणूक पर्याय, आताच्या कंडिशनला तुमच्याकडे पैसा आहे, तुम्हाला गुंतवणूक करायची आहे, तर तुम्ही कुठे कुठे करू शकता हे मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही FD मध्ये करू शकता, जिथे तुम्हाला फिक्स डिपॉझिट रेट कमी मिळणार, बरोबर. परंतु त्या ठिकाणी तुम्हाला फिक्स, म्हणजे तुम्हाला माहिती आहे तेवढे पैसे मला मिळणारच मिळणार. ओके. त्याच्यानंतर गोल्ड मध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. आणि तिसरा माझ्याकडे पर्याय आहे, जो की तुम्हाला
FD म्हणा, गोल्ड म्हणा, कॉर्पोरेट बॉन्ड म्हणा किंवा स्टॉक मार्केट म्हणा, या सर्वात इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी तुम्हाला चालना देतो. सोबतच तुमची इन्व्हेस्टमेंट पण सेफ ठेवतो आणि तुम्ही या ज्या काळात आहे टॅरिफच्या काळात तुम्हाला वाटलं नाही ही इन्व्हेस्टमेंट नको, आपल्याला बॉन्डवर शिफ्ट व्हायचंय, आपल्याला गोल्डवर शिफ्ट व्हायचंय, आपल्याला रिटायरमेंट प्लॅनिंगवर शिफ्ट व्हायचंय, तर अशी पण एक प्लॅनिंग माझ्याकडे आहे. तुम्हाला माहिती करून घ्यायची आहे, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा व्हॉट्सअप लिंक आहे, त्याच्यावर तुमचं नाव पाठवा, तुम्हाला काय माहिती पाहिजे ते पाठवा, मी तुम्हाला ती माहिती पाठवल. किंवा आमचे प्रतिनिधी डायरेक्टली तुमची अपॉइंटमेंट घेतील, बोलतील, तुमच्या घरी येऊन व्हिजिट करू शकता आणि माहिती देऊ शकता. ओके, आता हे वरचे तुम्हाला कसे वाटते, हे दोन्ही एकदम याच्यात नफा मिळणार नाही, परंतु अशा काळात जिथे अस्थिरता आहे, तिथे काही जरी झालं तरी माझे पैसे सुरक्षित आहे असं तुमच्या मनात येणारच येणार. मग हे जो भाव असतो ना, हा एकदम सुख आणि शांती प्रदान करतो तुम्हाला, बरोबर ना. जर स्टॉक मार्केटमध्ये आहे, माझे 5 लाख रुपये लागलेले आहे, मी रोज रात्री झोपताना विचार करतो की अरे 5 लाख रुपयाचं उद्या काय होऊ शकतं, किंवा आज कमी झाली, किंवा आज एवढा लॉस झाला, उद्या एवढा प्रॉफिट होईल का, अशा प्रकारची एक दुविधा माझ्या मनात असते. परंतु इतरांच्या तुमच्या मनात अशी होणार नाही, त्याच्यामुळे तुम्ही या तिन्ही पैकी कुठेही इन्व्हेस्टमेंट केली तरी चालू शकते. तिसरा प्रकार उत्तम राहील तुम्ही जर लॉंग टर्म इन्व्हेस्टर असाल तर. आता मगाशी तर सांगितलं मी तुम्हाला कशाविषयी, गुंतवणुकीविषयी, परंतु तुम्हाला करिअर किंवा नोकरी सोडायची आहे, नोकरी चेंज करायची आहे, जर तुम्ही टेक्सटाईल इंडस्ट्रीमध्ये असाल, इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये असाल किंवा इतर इंडस्ट्रीमध्ये ज्या की US शी रिलेटेड आहे, तर मग अशा वेळेस नोकरी न बदललेलं बळं, किंवा तुम्ही थोडा वेळ घ्या. वेळ कशासाठी, तुम्हाला चांगल्या अपॉर्च्युनिटी येण्यासाठी. आता देशांतर्गत सेवा जसे की हेल्थ केअर आहे, शिक्षण आहे, IT आहे किंवा इतर गोष्टी जिथे अमेरिकी टॅरिफचा फटका कमी मिळेल, अशा क्षेत्रात तुम्ही संधी शोधा. मनावर सातत्याने ताण ठेवू नका. मान्य आहे ते होणारच होणार आहे, परंतु धाडसी निर्णय घ्यायला प्रत्येकाला भीती वाटते, परंतु तुम्हाला यातून नवीन संधी सुद्धा मिळू शकतात. ज्या ठिकाणी समजा सर्व्हिस सेक्टर आहे, सर्व्हिस सेक्टर कधीच कमी होत नाही, हेल्थ केअर कंटिन्युअसली चालू आहे, शिक्षण IT या गोष्टी चालू आहे. ओके, मग त्यामुळे जॉब निवडताना किंवा स्विच करताना, शिफ्ट करताना या गोष्टी पण तुम्ही लक्षात घ्या. जर तुम्हाला गुंतवणूक करायचीच असेल तर परदेशी व्यापारावर जी इन्व्हेस्टमेंट आहे, एक्सपोर्टमध्ये आहे किंवा म्युच्युअल फंडमध्ये करायची, शेअर्समध्ये करायची, तर अशा वेळेस जर एखादी कंपनी डायरेक्ट US मार्केटशी रिलेटेड असेल तर त्यावेळेस डायरेक्टली त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करू नका. की फॅक्टर अनालाइज करा कुठल्याही कंपनीचे, परफॉर्मन्स काय आहे, त्याचा US टॅरिफचा त्याच्यावर काय परिणाम होऊ शकतो, दीर्घकालीन, अल्पकालीन, त्याच्यानुसार तुम्ही या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करू शकता. हे तुम्हाला नाहीये ते इन्व्हेस्टमेंट करायची, रिसर्च करायची, काही एक अडचण नाहीये, मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची, तुम्ही बिंदास मला कॉल करा, उत्तम तुम्हाला मी फंड देऊन जेणेकरून तुमची इन्व्हेस्टमेंट पण उत्तम प्रकारे वाढू शकते. मित्रांनो, आमचं चॅनल जर तुम्हाला आवडला असेल किंवा हे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. बघा, पैसे कमवणं, वाढवणं, सुरक्षित ठेवणं हे पण खूप जास्त महत्वाचं आहे, परंतु संकटाच्या काळात विवेकानं धीर धरून तो पैसा जपणं आणि योग्य ठिकाणी इन्व्हेस्ट करणं तेवढंच गरजेचं आहे. आता या व्हिडिओचं कन्क्लुजन काय आहे की हा जो काळ आहे थोडासा शॉर्ट टर्म स्ट्रॉम आहे. म्हणजे काय होणार आहे की थोड्या वेळासाठी वादळ आलेलं आहे, त्याच्यामुळे ही परिस्थिती आहे. आज न उद्या हे वादळ संपेल आणि पुन्हा एक नवीन दिवस उजाडेल, ज्याच्यामुळे तुमची गुंतवणूक आणखीन चांगल्या प्रकारे सुरक्षित होऊ शकते. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा. निवांत पैसा असं तुम्ही युट्यूबवर टाकलं, कुठलाही स्पेस न देता निवांत पैसा इंग्लिशमध्ये टाकायचं, त्या ठिकाणी सबस्क्राईब करा. खूप चांगले व्हिडिओ मिळतील आणि आम्हाला तुम्ही जॉईन होऊ शकता आमच्या व्हॉट्सअपच्या लिंकमधनं, जी की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.